आत्मबोध आणि जीवाचं कल्याण म्हणजे अज्ञानी सुरीचं ज्ञान कल्याण म्हणून. आत्मबोध म्हणजे जीवाचं कल्याण. ज्या बुद्धीला भगवंताची ओळख नाही, जी बुद्धी भगवंतामध्ये समाविष्ट नाही, जे मन ईश्वराला अर्पण नाही, जे देह बाधित नाही, जे अंतःकरण संपलेले नाही आणि ज्या वृत्तीतलं अज्ञान टाकलेले नाही, जे मन ईश्वरामध्ये थांबलेले नाही, जे दृश्य मावळलेले नाही, अदृश्य परमात्मा बुद्धीमध्ये समरस केला नाही, तो परमात्मा भिन्न राहिला. त्या परमात्म्याचं दर्शन अभिन्नपणाने घेणं आणि त्याच्याशी बुद्धीने एक होणं हे गीतेचं फल आहे. ज्या गीतेमध्ये भगवंतानं बुद्धीचा आणि ईश्वराचा संगम करून दिला, ती बुद्धी आपण भिन्न का करायची? ज्या स्वरूपाचं, ज्या बुद्धीचं मूळ रूप तिला माहित नाही आणि तिला तिथं जाता येत नाही, हा अवघड प्रश्न आहे रागा. बुद्धीचं मूळ स्वरूप कृष्ण परमात्म्याचं एक स्वरूप आहे. कृष्ण परमात्मा आणि जीवात्मा दोन नाही. मग तुम्ही दोन का करता? का भिन्न का ठेवता? का ठेवता भिन्न? म्हणजे त्या बुद्धीमधला भेद टाकला नाही, त्याचा देहभाव सुटला नाही, त्याचं अज्ञान संपलं नाही आणि मन ईश्वराला ओळखलं नाही आणि ईश्वरात ते मन एकरूप झालं नाही. जे मन ईश्वरात एकरूप होत, जे मन ईश्वराला ओळखत, ते मन राहता कृष्ण होत. मन कृष्ण होणं आणि मनानं कृष्णाला पाहणं दोन टोक आहेत. कारण वेदांताची बैठक बसली नाही आणि अध्यात्माची स्थिती मनानं भोगली नाही, वेदांताची रीती कळाली नाही आणि साधूच्या संगतीची तुम्हाला गोष्ट मिळाली नाही, तर तुमची बुद्धी भगवंतात विलीन होत नाही, म्हणून ती भक्ती पूर्ण होत नाही. समजते? त्याला भिन्न ठेवून आवडत नाही. तुमचं पोरगं लोकांना देऊन टाका शेजाऱ्याला, त्याच्या घरात ठेवा, तुम्ही इथे ठेवा, आनंद मिळतो. पोराला बघून आलिंगन आहे, देवाला बघून आलिंगन नाही, दूर आहे, अहंकार आहे. त्याच्यात प्रेम करतात हे उच्च अधिकार. भक्तीला विना करत नाही आणि शक्यच नाही. खूप श्रेष्ठ भक्ती आहे. परमस्थान आहे बुद्धीचं ईश्वराशी भगवंताचं प्रेम असणं. तुमचा प्रश्न उदास म्हणे माझं हमेशा बोलतात मला, मला महिन्याची माझं उदास म्हणे आणि मला दाखवता येत नाही. ठीक आहे, एखाद्याचं असतं पण बाहेर प्रकट करता येत नसतं. प्रत्येकाचे भाव वेगळे असते. जेव्हा राधा आणि कृष्णाचं जेव्हा ताटातोड झाली तर ती उदास झाली. तिचं मन त्याने घेऊन टाकलं होतं. उदास म्हणजे तर काय वेळ मनच राहिले ना. जिथं मनच संपत तर ते मनाची हालचाल होत नसती, कारण मन त्याने भगवंताला दिलेलं असतं, पण ऐक्य राहिलेलं असत. त्या भगवंताच्या चरणापाशी जाणं ही भक्ती आहे आणि त्या मनानं कृष्ण होणं ही ज्ञप्ती आहे. तुमचं उत्तर राहा, समजून घ्यायचा. त्या रेकॉर्डिंग पुन्हा ऐका. त्यांचे प्रश्न मला नाना असतात. तसं पूर्णांक आहे, उच्चांश आहे, त्याला पण झिडकारणं सोपं नाही. पण त्याचे स्थान आणि ज्ञानामुळे बुद्धी गतिमान. त्या भगवंताला दिलेलं मन, त्या मनामध्ये भगवंत, पण मन कुठे भगवंत? मन भगवंत. कळालं का? मनात भगवंत आहे तुमच्या, कानामध्ये आहे भक्ती. आणि भक्तीशिवाय तुम्ही इकडे येऊ शकत नाही. ग्राहक बिलकुल नाही. बरोबर. मनात भगवंत का मन भगवंत? तुमचा प्रश्न, उत्तर द्या मला उद्या. दोन प्रश्न आहे बेटा. मनात भगवंत का मन भगवंत? मनात हे सूक्ष्मता राजा कळत नाही. मोठे मोठे विद्वान पंडित खाली बघतात, खाली हो का पंडित शहाणा, अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. असं पंडित तुझ्या घरी बस.
मनात भगवंत मानणं आणि पण त्याच्या स्वरूपामध्ये मनानं राहणं हा भाग वेगळा आहे. मग भक्ती ज्ञान अलग करू नका ना. खिचडी करायची पुन्हा आपलंच खरं बनायचं. एक करतात कारण द्वैतवादी आणि अद्वैतवादी यांना माहित नाही, कारण यांना विचार भागाची बैठक नाही, अध्यात्माची स्थिती माहित नाही आणि श्रवणाचा रस हृदयात थांबला नाही, वेदांताची प्राप्ती मनाने केली नाही आणि अंतःकरणाची स्थिती बदलली नाही, म्हणून त्यांना भक्ती सोडली नाही. बरोबर तर बरोबर आहे, बिनचूक आहे. आणि त्यांच्या कानाने दिले, मी दिले नाही देऊ शकतो, हे वाक्य मी करू शकत नाही. बस की बात नाही राहता, बिलकुल नाही. तिच्या आईकडे जायची, पाठवून यायची. मी 9 ते 10 वर्षाच्या आईला सोडलं मी आज हे घेतला. मला खूप एक वेळा एक वेळा या दुःखावे दुरिताचे जाळे ओ भवानी, दुरिताचे जाळे भक्ती. एक वेळा करी या दुःखावे गळे, एक वेळा करी या दुःखावे गळे, दुरिताचे जाळे ओ भवानी, आठवीन पाय माझा नाथ, आठवीन पाय आम्हाला नाथ, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, बहुदूर वारी भोगियाने दुःख जन्म मृत्यू, बहुदूर वारी भोगियाने दुःख, आता पांडुरंग सोडवावे, आता पांडुरंगा सोडवावे, बहुदूर वारी भोगियाने दुःख. देवा देवा मजा आहे का मग? दुःख देवा, जन्मात दुःख दिलंस, प्रारब्ध समोर आलं, जन्म मृत्यू सारखं माझ्या पाठीशी लागलाय, बहुदूरवरी. मी 184 लक्ष कोटी कोटी फिरलो, पण तुझी भेट नाही, तुझं प्रेम नाही, तुझी ओळख नाही, तुझं ऐक्य नाही आणि जन्म मृत्यू थांबले नाही. आता मला कंटाळा आला जन्माचा आणि मृत्यूचा. बरं तुम्ही सांगा, बरेच लोक म्हणतात जन्मायचा आम्हाला जन्म घ्यायचा, मग आम्हाला काय करायचे? तुला काय सुख भेटलं कोणत्या लेकरातून, कोणत्या बायकोतून, कोणत्या घरातून, कोणत्या व्यवहारात? तुला सगळ्यांनी पिळून खाल्लं तरी म्हणतो जन्म घ्यायचा. प्रत्येकाला ज्ञान नसतं ना, अभिमानी लोक असतात, अर्धांड असतात बुद्धीनं. कारण संत नाही, प्रेम नाही, पुण्य नाही, नाम नाही, चिंतन नाही, ज्ञान नाही, वेद नाही, गीता नाही, भक्ती नाही, साधूचा संग नाही, श्रवणामधला अध्यात्म हृदयात नाही, म्हणून हे लोक अर्धांड असतात. पटो राहता न पटो, माझी भाषा सरळ आणि स्पष्ट आहे. ह्यांच्यापाशी एवढी मुनीव आहे म्हणून अर्धांड पण ह्यांच्यापाशी. म्हणजे आम्हाला जन्मायचा, आम्हाला जन्म घ्यायचा, आम्हाला काय सांगतो जन्म घ्यायचा? तर जन्म आणि मृत्यू मध्ये किती फिरणार तू? किती फिरणार? कधीतरी कंटाळे येऊ दे, कधीतरी भगवंताचं प्रेम येऊ दे, कधीतरी त्याच्या चरणापासून तुझं मन जाऊ दे, त्याची भेट बुद्धीला घेऊ दे, त्याची ओळख तुला होऊ दे. संसाराची ओळख करून लाता बुक्क्यान खेटर खाल्लेस, तुला संसारानं गाळून पिलं तरी तुला संसारात पण यायचं वरे. म्हणजे बुद्धी किती आहे? बुद्धी नाहीये. त्या ठिकाणी फक्त वासना जन्म घ्यायला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ग्रुप आहे आमच्यापैकी. तू काय सांगतो आम्हाला? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तू वासना टाकत नाही आणि तुला जन्म संपत नाही. तू मला काय सांगतो आम्हाला जन्म घ्यायचा, तुझा मोक्ष नको आम्हाला? ही भाषा अर्धांड लोक.
चुकीचं आहे, गीता चुकीची आहे, ज्ञानेश्वरी चुकीची आहे, अध्यात्म चुकीचे आहे, भागवत चुकीच सांगते. भागवत का प्रगट झालं, वेद का प्रगट झाले, गीता का मुखातून आली, ज्ञानेश्वरी माऊलीने का लिहिली, तर जीवाला शिवरूप होण्यासाठी, जगताचा भ्रेम धुण्यासाठी, देहभाव बंद होण्यासाठी, परमसत्ता प्रगट होण्यासाठी आणि जीवाला ईश्वराच्या ठिकाणी थांबण्यासाठी, देहभाव सोडण्यासाठी आणि खरं प्रेम भोगण्यासाठी, आनंदरूप होण्यासाठी, हृदयामध्ये असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी हा वेदन, हे गुरु, हे संत, हे शास्त्र, हे श्रवण, ही भक्ती, हे ध्यान हे आधी बसू नये. बेटा तुझी टक तुझ्या घरात ठेव. कोण माकड ऐकत नाही तुझं माकड. तुझी वासना टाकली नाही, तुला जन्म घ्यायचा आहे. तुला एका जन्मात तुझी वासना पूर्ण केलीच नाही ना तू. तिथे आघात पाप असतो की वासना संपत नाही. वासना काय हे सांगायचं स्थान नाही तुम्हाला. नाही तर वासना सांगायला बसल्यावर तुम्हाला तुमचे कुटके करून टाकून बुद्धीचे. इतकी घाण असते वासना. सुटतच नाही. आणि तू काय सांगतो आम्हाला. वासना जिथे थांबती तिथे बुद्धी भगवंत बनती. हे प्रमाण आहे वेदाचं. वासना जिथं संपती ती उगवत नाही. खडकावर बी टाकलं, पाऊस पडला, खडकावर बी उगवलं नका. तसं ज्ञानाचं हृदय किती कर्म केले तर त्या कर्माचा स्पर्श नाही, कर्माचा संबंध नाही, कर्माचं पुण्य नाही आणि कर्माचा अभिमान नाही. ते हृदय ज्ञानिवंताचं असतं. त्या कर्मातून काहीच मिळत नाही. तू तर मरूस तर केलं केला 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 घंटा सुरू. अज्ञानी लोक पण तसंच करता भोगता केलं 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 डोकं फुटतं. डोकं नाही का फुटत. मी केलं, प्रकृतीने केलं, तुझ्या प्रारब्धानं करविलं, त्याचा ऋण तू फेडला. हे कळत नाही मूर्ख लोकांना. मूर्ख असतात ते. त्याचं ऋण तू घेऊन आला, त्याचं ऋण देऊन गेला. आता नेले मग ह्या मूर्ख लोकांना कळतं का. त्यांना ही ज्ञानाची शक्ती नसते ना. मी का केलं, माझ्याकडून का मला पिळून घेतलं, तर तू त्याला पिळून घेतलं होतं. विट्टम पाड झाली. रडू नको. त्यांना एकदा तरी येईल का असं वागल्यावर, असं म्हणल्यावर. एवढं ज्ञान त्याला सांगतं त्यांच्या बापाला कोणी. हे जरी लक्षात आलं तर सगळं पावलं. कर्म करते ते, भोगते ते लोक. वासनेमध्ये येते. वासना आहे आणि बुद्धीचा अहंकार आहे. बुद्धी आणि आयुष्यामध्ये टाट आहे. तिथे भक्तीचा साठा, पुण्य आणि दानशील लोकांमध्ये अभिमान कमी असतो. देणाऱ्या घेणारच नसतो. जे लोक देतात, निखळ वागतात, गरीबाची सेवा करतात, संकटात धावून जातात, त्यांना गीता वाचायची गरज नाही. गरज नाही. खरंच आचरण छान आहे. आचरणामध्ये चालू पाहिजे. ते न वाचता पण छान असतात. पण हा धर्म आहे की आपण जेव्हा अन्न खातो तर काहीतरी शास्त्र, काहीतरी गीता, काहीतरी नाम, काहीतरी जप करून वाचा. म्हणून त्यांचं पाप असतं. म्हणून त्याला मी अर्धांड म्हणते. अर्धांड आणि आहेतच ते. शास्त्र बोलते, आम्ही नाही. शास्त्र बोलते की हातात माळ नाही, मुखात नाम नाही, हृदयात प्रेम भगवंताचं किती तुला माहित नाही. पण ज्या हृदयामध्ये संसाराचं तुला वेड आहे, तेवढं वेड विठ्ठलाचं आहे का. आहे का विठ्ठलाचं वेड तुला. मग बोलायचं नाही आमच्या पुढे. माझ्या सगळं डोळ्यावर करायचं नाही. तू अवकातच नाही तुझी. आहे का अवकात. जन्म मृत्यूपर्यंत संसाराची मनात दाहकता असते. संसाराचा गाडा ओढताना माणूस थकून जात नाही. पण जेव्हा विसावा मन घेतं ते साधूचे चरण, बोध, ज्ञान, गीता, नाम, श्रवण आणि त्या ठिकाणी वेदांत शास्त्र अंतिम टप्पा. त्या ठिकाणी बुद्धी विराम पावते, विश्राम घेते, पुन्हा बाहेर येत नाही. म्हणून वेदांताला महत्व आहे. म्हणून वेदांत कोणी सांगत नाही सांगत. कथा गोष्टी गप्पा या त्या विसावा घ्यावंच वाटते. नाही हे कुठं कळते. विसावा बुद्धीमध्ये ज्ञान प्रगट झालं, अज्ञान संपून गेलं आणि मन ईश्वराला अर्पण झालं. भेदाला समाप्त केलं, अभेदाला प्रगट केलं, गीतेचं ज्ञान हृदयानं पिलं, तिथं अमृतमय जीवन झालं. बघा हे वाक्य लिहून काढायचं तिथं. बघा
आहेत ना. इथे का पेपर सुरू केले का मी थांबते का वाणी आधी माझ्या शक्ती किती नका असलं ना तर संत साधू जवळ घेऊन त्या जीवाला उद्धार करतात. त्याचा जन्म शेवटचाच असतो आणि त्याला भगवंत न्यायला येतो, हातात घेऊन जातो, बाजूला ठेवून ज्ञान देतो आणि त्याला मुक्त करून आपल्या श्वासात त्याचा प्राण आपल्या प्राणात देतो. म्हणून ज्ञानाचं फोन महान ते जगा हे अक्कले का इथून निघतच नाही. मला आज किती फोन आले सप्ताह झाला का भगवंतापाशी जाती तर कुणाचा देह कोण देह न म्हणा देह माझा मग भरवसा पटेल, न म्हणा देह माझा मग भरवसा पटेल. देहाला माझं म्हणणं खाणारी तुम्ही देहाला माझं म्हणून कर्म करता, देहाला माझं व्यवहार करतात, देहाला संबंध भक्ती करतात, इथं तर चुकतं ना. देहाचा संबंध सोडणारी वृत्ती आणि देहाचा संबंध धरणारी वृत्ती दोन वृत्ती आहे. म्हणजे मन, जे मन देहाकडे असतं, जे मन भगवंताकडे असतं आणि जे मन अधिष्ठानाकडे असतं तिन्हीकडे असतं. नसतं का? आहे. जे मन त्या खोट्याकडे, देह म्हणजे खोटा, जगत म्हणजे खोटा, विषय म्हणजे खोटे, संसार म्हणजे खोटा आणि तुमच्या वृत्तीद्वारे भोगलेलं सुख म्हणजे पण खोटं. आणि एक सांगते तुम्हाला, वृत्तीच्या संबंधानं त्रिपुटीच्या द्वारे भोगलेलं सुख हे सुख नसतं, केवळ दुःख असतं. शब्द काय का करून ठेवायचे इथं, कारण ते कुठल्या ग्रंथात नसतात. ग्रंथ वाचून नसतात पण ग्रंथात नसतात. लक्ष करा. तेच अभंग आहे. चलो द्या रोज आंबट करायला. हा ते कीर्तन करू लागले आमच्या महात्म्याचा. साहेब पुष्कळ माझे त्यांना माझी खूप ओळख आहे, मला त्यांची ओळख आहे. पण त्यांचं ऐकताना माझं तोंड पडलेलं तर मला आवडतच नाही काही खाली बोललेलं खालची भाषा. मग बसले माझी गुरुसेवा म्हणून. माझ्या कशी आले म्हणजे झ्याबाई म्हणलं का तुमच्या पुढे पर्वता दिली बरं. अरे एकच शब्द नवीन नव्हतं त्यांचा. जी महाराज सांगते हजार ऐकलेले, तुझं काय बाप्पा ऐकू म्हणून बसले तिथंच. आता उठता येत नाही ना. वेदांत व्यवस्थित होता पण काहीतरी भर असावी. आईने 2 गोष्ट सांगते लेकिन मध्ये 8 गोष्टी मिसळल्या आपल्या. आईने 2 छान शिकवल्या, आपल्या अजून 8 मध्ये मिसळायच्या. कसं तेवढंच आईच आहे ना. कसं कीर्तन करायची भूमिका आता स्पष्ट बोलते. ऐक जाऊ द्या, तुला राग आला तर घोर नाही, मला पण दगड मारणार नाही. पाचातून दगड येतच नाही. कीर्तनाची भूमिका वेगळी आणि सत्संगाची भूमिका वेगळी, नामाची भूमिका वेगळी आणि ज्ञानाची भूमिका वेगळी. हे सांगता तुम्ही सांगा ना. पाठ पाठच आहे, कीर्तन कीर्तनच आहे, नाम नामच आहे, कर्म कर्मच आहे, ज्ञान ज्ञानच आहे, मोक्ष मोक्षच. म्हणजे बहिरंग परमार्थाला घेऊन नाचणारे जगत आहे तुमचं. बहिरंगातच वाहून चाललेत ना. मग बहिरंग म्हणजे काय ऐका, अंतरंग म्हणजे काय असं तर दुसरं बोलणार आहे, गोविंद नंतर घेणार आहे. त्याला समोर आहेत माझ्या, बरोबर आहे ना. हे लहरी जातात आणि अंतःकरण शुद्ध होतं, ईश्वराच्या मध्ये मन समाविष्ट होतं आणि त्या स्वानंदाचं आनंद हृदयामध्ये भोगता येतो. जेव्हा व्यक्तीच्या द्वारे हा विषय, हे जगत, हे सुख आणि हे दुःख ऐका पण खूप छान आलं. वृत्तीच्या द्वारे हे सुख, हे दुःख, हे घर, हा देह, हे जगत आणि हा विषय, हा राग आणि हा द्वेष ही वृत्ती तुम्हाला दाखवते. पण ज्ञानामध्ये वृत्ती जर मावळती तर त्या ठिकाणी किती उच्च स्थानी बुद्धीला राहिलंच नाही ना. का कळत नाही हे लोक का सांगणार कीर्तनातले त्यांनाच माहित नाही. काऊन देते फीस बरं सांगता येत नाही. फीस चौथ तिचं फीस नाही, कुणी जवळ कुत्र नाही. दासी जाणीच्या घरात गोंधळीले सख्याचे हरी आय चौरीचा माझ्यावरी असा करे विठ्ठला तू
केलास कावा हे सांगायचं होतं. अलंकार विसरुनी गेलास देवा. तू काऊन केला असं खोटेपणा? तू केलं का अलंकार पडले का? त्याला मुद्दाम अलंकार ठेवले. गणेशची वाकड घेऊन ते विट्टेवर गेलं. लोक म्हणले जनाबाईची वाकडे पकडा तिला. अरे त्यानंच आणली ना, त्याला कुठं करमत, ते गेलं झोपडी. जनाबाई म्हणले नाही, जनाबाई कळू लागली बोला गहू गहू. ते गेलं मध्ये घुसलं. तिला आवाज दिला आणि त्याची वाकड घेतली खांद्यावर. माहित जनाबाईने अंत करायला जीव लागत नाही. लोणी खायचं नव्हतं, तिथं नावाचं लोणी होतं. तुम्हाला वाटतं का त्याला भांडत नाही म्हणून त्याला भांडत? सगळ्याला भांडत. आता ऐका, आपण म्हणलं की भेद आणि अभेद, तू आणि मी. मग जो भगवंत भक्तीच्या द्वारे आपल्याला समोर उभा टाकतो, तोच भगवंत हृदयात असतो. आणि हे वसंत सांगतो, त्याला सांगताच येत नाही, त्याला बोलताच येत. ते बोलतं का भक्ताला? ते प्रेम घ्यायसाठी आकाराला आले असतील, आला असतील. कुणाला सांगायला तू तुझ्या प्रेमासाठी साकार झालास, रूप घेऊन नाम रूपात आलास, पण आमचा जीव गेला. ते भेद तुझ्या मध्ये मध्ये अंतर. ते म्हणतो मी आलो, प्रगट झालो, कशासाठी? माझं सुख मला खाण्यासाठी. मग हे तर कळत नाही या लोकांना. तो म्हणतो मी प्रगट झालो, मी असा नाही. सांगता येते गीतेमध्ये, ते स्वतः कृष्ण झाला सांगायला गीता. ते म्हणतो मी दिसणं तसं नाही. मग कसं आहे? खेळ लंगडा लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. एक पाय वरी आहे वेदाचा, एक पाय खाली अभेदाचा. भक्ती आली. कृष्णाचा पाय असा आहे, ते कोण नाही खाली, भेद आहे आणि ते खंडित आहे. मार तिकडे घ्यायला एक पाय वरी की नाही, कळालं ते सांगितलं. एक पाय वरी की नाही कृष्णाचा, एक पाय टेकलेला. ते म्हणतो अभेदच आहे, माझं तू खोटच आहे. भक्तीसाठी प्रगट झालो, पण ज्ञानामध्ये जीवास एक रुपये नाही. मग भुलविलं का म्हणून राधेला? मग मला सुख घ्यायचं म्हणते ते. ज्या स्तुतीला वेदाला कृष्णाचं सुख भोगायचं, त्या अवतारात त्याला गोपी करून जवळ आणलं. हे काय कमी नाटक आहे का? ले नाटक आहे. श्रुती सगळ्या डोळ्याने म्हणजे श्रुती. त्यांना अवतार घेऊन त्या भगवंताचं सुख घ्यायचं होतं. आणि ते म्हणले, मग ते म्हणले ये बोललं त्या श्रुतीला. आणि गवळी द्रीपामध्ये खेळलं हे. त्याला खेळण्यासाठी श्रुतीला अवतार दिला. कळतं काही? वेदातलं सुख घ्यायचं. वेदातलं. हा, मग त्या श्रुतीला सांगितलं या आता खाली धिंगाणा करू आपण. केलं का धिंगाणा? धिंगाणा म्हणजे कृष्ण, आणि शांत म्हणजे राम, आणि संत म्हणजे धाम. धिंगाणा म्हणजे कृष्ण, शांत म्हणजे राम, आणि संत म्हणजे धाम, मुक्तीचं धाम. त्याच्यापाशी खेळ नाही, खंडबळ नाही, द्वैत नाही, देश नाही, जगत नाही, क्रोध नाही, अभिमान नाही, आणि वृत्तीचा संगम नाही, वृत्तीचा मिलाप नाही, वृत्तीचा वाद आहे. अबाधित चैतन्य प्रगट आहे, तो आमचा कृष्ण आहे. ते सांगायला संतीच पाहिजे माहिती. आणि हे सांगावं लागतं की आलं बाहेर सुख भोगायला आला असेल, मग मी काय करू? आज लेख आली, आठवण आली, म्हणाली उपकार केला काय? ते कष्ट केलेत ना, केलेत ना कष्ट. आलं काय गेलं तर काय झालं? येणं नाना भक्ती, राहणं मुक्ती. भक्ती तिथं राहणं मुक्ती. लेख म्हणलं लाडकी राबर माहिती करायला, पुत्र जाते वरी करून निघून. मग लेख माझ्या आई म्हणा, अगं माझ्या सुनाच करण्यात सुनाच केलं. मी म्हणा आपला पेपर आहे, पेपर झालाय की गाडीत बसते म्हणलं. फक्त पोरं शाळेतून म्हणजे मॅट्रिकचं वर्ष मी मान्य करते, पण
तिचा अधिकार तिला आहे आणि पोराचा अधिकार पोराला. माहितीला तिकडे दिलेलं दोघांना असं पोरावर प्रेम व्हायचं तितकंच असतं, त्याचं मोजमाप कोणी करत नसतं. खरं. तसं अद्वैताचं मोजमाप कोणीच करू शकत नाही. भक्ती पण नाही. भक्तीला ओलांडून भक्ती भगवंताकडे जाती आणि भगवन्मय होती, त्याला न्यक्ती म्हणतात. न्यक्ती येणं जाणं भेदच आहे. मग येणं जाणं भेदच आहे. वृत्तीने त्याला बघितलं, त्याच्या रूपाला वर्णन केलं, कर बाप्पा कवर करतो, अंतःकरण शुद्ध उस्तर, बस मनातला क्लेश उस्तर, देहभाव संपवण्यासाठी ज्ञान आहे. पण देहात तुझं प्रेम आहे आणि प्रेमानंतर त्याचं ज्ञान आहे, हे समजणे की बात आहे. त्यानंतर एकता आहे. एकता आहे ज्ञान. कुठं कळते आता अंतरंग आणि बहिरंग. बहिरंग जे बी कर्म त्याचं करतं त्याची ओळख नसते, त्या बहिरंगानं अंतःकरणाची शुद्धता, पापाची निवृत्ती आणि क्रोध हे शांत होतात. ऐका, आणि जो आपला अंतःकरण अपवित्र असतो पवित्र होत. चंचलता असते अचंचल म्हणतात. एक दोन दोष काढतात, एक मन पाप होत नाही, दुसरं विक्षेप चंचलता जाती. पण त्याची भेट कुठं होती, त्याची ओळख कुठं होती, त्याचं ऐक्य कुठं होतं भक्तीत, त्याचा ऐक्य ज्ञाप्तीत. म्हणून त्या भेदामध्ये बहिरंगाची स्थितीमध्ये शुद्धता आहे आणि ज्ञानामध्ये एकता आहे. हे सांगणारे भेंडर कोणीच नाही जगात. अंतरंगाचं काय ज्ञान आहे, बहिरंग कसं ज्ञान आहे, वेदाचे काय कोण आहे, ज्ञानाचे काय शान आहे, संताचं काय वाण आहे, कळतं का? एक अभंग सांगतो मला. देवते संत निमित्ताच्या प्रतिमा. हे बोलायला त्याला द्यावं लागतं युक्त. मग त्याच्यामध्ये देव असतो, तो देवच असतो ज्ञानानं. संत हे देवच आहेत आणि देव हे संतच आहेत, दोन भिन्न नाहीतच. तर देव कुठं उरला बाजूला? श्रेष्ठ आहे का भक्ती? नाही का श्रेष्ठ? कारण त्याला बोलता येते त्याचं वर्णन म्हणून संताला घेतलं जवळ. त्यानं स्वतःचं वर्णन सांगता का, मी आचा विठ्ठल, मी त्याचा विठ्ठल सांगतं का? ते उपाधी राहायचं. त्याचं वर्णन करायला संत आहेत, ते कसं आहे सांगायला ग्रंथ आहेत, आणि त्याची भेट घ्यायला वेदांत आहे. इसको बोलतो पाठ. ये तो सब पाठ बड़बड़ बोलने का सुनने का नाम है का? आणि क्या बोला मालूम नहीं, काय को गए मरने को फिर. काय रे ऐकलं माहित नाही, कशाला गेली तू बंदरात? पात्रता नाही, बोधाची तुला सक्ती पकडायची नाही, देहभाव तुला टाकता येत नाही, तो तुझ्या परमार्थात चव नाही. ज्या श्रवणामध्ये वेदांताची शक्ती हृदयानं ग्रहण केली, वृत्तीनं त्या परमेश्वराची ओळख केली, वृत्ती संपली. कुठे कळत? मग जर कळत नाही तर उपयोग काय? ज्ञानाला, ऐका बोलू नका, ज्ञानाला अधिकार लागतो, ज्ञानाला पुण्य लागतं, ज्ञानाला वेदांत लागतो, ज्ञानाला श्रवण लागतं, ज्ञानाला महावाक्य लागतं आणि ज्ञानाला आयुष्याचा तप लागतं. हे तुझ्यापाशी आहे का? तर तू ज्ञान उचित. तुझ्यापाशी नाही त्यातला, तुझं अज्ञान तसंच आहे. तपश्चर्या करावं लागतं बेटा. संताच्या संगतीमध्ये बोधाचं अमृत घेणं, वेदाचं ज्ञान घेणं, श्लोकाची स्थिती भोगणं आणि वेदांताचं जे स्थान आहे ते बुद्धीनं पकडणं. वेदांताचं स्थान म्हणजे ब्रह्मतत्व तू आहेस, देह तू नाही, दिसणारं दृश्य खरं नाही आणि विषय सुख नाही आणि देह तुझा नाही, देह खरा नाही, दिसून त्याला सत्ता नाही. हे आमचं वेदांत सांगताय. दिसून ते खोटे हे कुठेच सांगू शकत नाही. नाही, हा पाठच आहे, हा वेदांतच आहे. देह दिसून दृश्य असून तो खोटा आहे. दिसणं देहाचं नाहीच आहे, त्या परमात्माच आहे. मग ही ओळख बुद्धीला त्या ईश्वराची होती आणि ही उपाधी गळून पडती. तसं काटिंग टाकतो साबण पुढे जवान होऊन जातो, तसं बुद्धी होती पुढे ब्रह्म होऊन जाते, ज्ञान घेऊन जाते, अज्ञान सोडून देते, नागाची कात खाली पडती, सरसर नाक काढून येत. तसं अज्ञानाची काट टाकते बुद्धी, ज्ञानमय होती. ही स्थिती कुणाची? मुक्त महात्म्याची. उपाधी सुटली.
साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग. तू एक सांगते, अंतरंग आणि बहिरंग हे लोक सांगत नाही. अंतरंगामध्ये शुद्धता आहे, बहिरंगात शुद्धता आहे, आणि अंतरंगामध्ये ब्रह्मरूपता आहे. अंतरंग हे वेदाचं ज्ञान आहे, बहिरंग हे कथा कीर्तन. घुरायचं. आता वेदांतात अभ्यास कर, तप कर, श्रवण कर, लिखाण कर, आपलं वर्म चित्तात धर. मी कोण हे मी आज बोलले. कारण भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, देह म्हणजे काय, जगत म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, माया म्हणजे काय, मोह म्हणजे काय, आणि प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, नाना टप्प्याने बोलता येतं आपल्याला. कोणता कधी विषय घेता येतो. 1 घंट्यामध्ये सगळा भंडारा होत नसतो. होते का? 1000 लोक जेवायला आले आणि 100 लोकांचं घर नाही, 50 लोक बसतात आणि 1000 लोक एकदा जीव घालायचे, जागाच नाही. तसं वेदांतामध्ये सगळी बुद्धी जागृत होते आणि संसारामध्ये बुद्धी कुजून जात. 2 गोष्टी. वेदांतात बुद्धी ब्रह्म होती, जागत होती, प्रसन्न होती, आनंदमय होती, आणि संसारात बुद्धीला जंग लागतो, जंग. कुजती. कारण ती पुन्हा काही काम करत नाही, बघत नाही. ज्याला अति संसार आहे, अति मोह आहे, अति वासना आहे, त्या बायका शेवटी गेड्या होतात, गेड्या. काहीच कळत नाही दादा. न संसार नाही, न परमार्थ नाही, धोबी का कुत्ता घरता न गाठता. संसार नीट नाही, परमार्थ हिच्या बापाला माहित नाही, आणि शेवट नीट होत नाही. छान धडपड शांतता नसते. म्हणजे मग ते ज्ञानी स्थिर आनंदी. काही नसू द्या, पडलं नसू द्या, माणसं नसू द्या, पण आनंदाला कमी नाही. तिच्यावर सगळं अधिकार आहे, प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, बंडल कप्पी, तरी पण गोळ्या इंजकर. पुन्हा किती अवघड आहे, किती कठीण आहे अवस्था. म्हणजे शांतता आहे, एक पण स्थिर मन चंचल सासवा आम्हाला बघण्यावरच कळतं. शांत राहत नाही ती बाई. भांडवल काहीच नाही हातात. संसार निघून गेले, पोरं पोरी संपले, पोरं पोरी त्यांचं भांडवल पोरण पोरी तर गेले हातातले. बरं परमात्मा पत्ता नाही, ते बी हातात नाही. बाई पोऱ्याला कोरी चांगल्या चांगल्या म्हणली, कोऱ्याला कोराच. कशी बाई पोऱ्याला कोरीच. संसार न परमार्थ. संसार माझे लेकर उडाले, बुरबुर. तुझेच कधी तुझ्या पाशी थांबतेत का? अक्कल तर पाहिजे की. तुझ्यापाशी तो आहे, तू त्याची आहेस म्हणजे भक्ती, आणि ते तू आहेस म्हणजे ती भक्ती. आता लागला विषय. चला, परमात्मा आणि तू परमात्मा, तुझ्यापाशी म्हणजे भक्ती, आणि तेच तू म्हणजे नक्ती. नव्याचे का भूमी जाते वेगे मोवस, नव्याचे का भूमी रुतले असे, तथाचे चक्र दिसे परी जाते वेगे भोवसे. एखादं चक्र एका ठिकाणी फिरायले, घर 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 एकच ठिकाणी, पण ते काय वाटायला चाललंय, ते वेगच चाललंय. पण तुम्हाला काय वाटतं एकाच ठिकाणी? बघा तुम्ही, एक आपण पोलंती घेतली, गोल फिरवली, चक्र वाटतंय. गोल, पण ते एकाच ठिकाणी असते ना. ते काय 10 ठिकाणी आहे का? नाही. तसं रथ इतका फास्ट चाललाय, तुम्हाला काय वाटतं एकाच ठिकाणी. तसं संसार वृक्ष नाच उत्पत्ती फास्ट आहे, पण तुम्हाला वाटतं तो संसार कालचा दिवस आज आहे. कालचा आहे का तुम्ही? प्ररूपाने जगताचा नाशच आहे, आणि नाश रूपी जगताला तुम्ही आहे म्हणतात, आणि अविनाशी परमात्म्याला तुम्ही नाही म्हणतात. आणि ज्याला अविनाशी परमात्मा जगत रूपाने दिसायला, त्याला विनाश नाही, नाश नाही. ऐका, विनाश तो अविनाशी आहे. म्हणजे इतका वेग जगताचा आहे, तर तुम्हाला एका ठिकाणी वाटतं. तसं जगत हे प्रवारूपानं नाशाकडे चाललंय, तुम्हाला अव्यय वाटतं, त्याचा व्यय व्हायला आहे. संसार वृक्ष हा विनाशीच आहे म्हणतात, तोच आहे. पण तो कसा आहे, त्याचा विनाश कसा आहे, तो कसा दिसून खरा नाही, याच्यामध्ये दृष्टीसाठी वाट तुम्हाला म्हणजे सांगाल का? टाइम संपलाय. की जगत हे कसं दिसून नाही, आणि परमात्म्याची सत्ता कशी चौकड आहे कणा, आणि हा देह दिसून कसा खोटा आहे. पंचमहाभूत एकत्र कसे येतात,
पिंड कसं बनतं, ब्रह्मांड कसं होतं, माया कशी कार्य करते, प्रकृती कशी बुद्धीत येते आणि बुद्धी भगवंतापासून त्या जीवाला दूर कशी नेते, असे नाना प्रश्न आपल्यापाशी भरपूर आहे. इथं कसल्याच मला आपोआप येतात, ते मला माहित नाही कसं येतात ते, पण येतात. हा प्रश्न मी सांगू आज ओळी करू. जाते वेगे बहुवस नवचे का भूमी रुतली असे तथाचे चक्र दिसे जिया परी. बघा, वेगाने चाललेला रथ एकाच ठिकाणी वाटतो पण तो पळत असतो सारखा. तसा संसार वृक्षाचा नाश आहे सारखा, क्षणाला नाशवंत आहे. मग तुम्हाला वाटतो तो स्थिर आहे, तसाच आहे, कालचाच आहे. नाही, तो स्थिर नाही. तैसे काळ अतिक्रमे जे वाळे, तैसे काळ अतिक्रमे जे वाळे, ते भूत शाखा जेत गळे, ते थकोडी उमाळे उठती आणि तैसे काळ अतिक्रमे ते वाळे. जसं काळ जास्त झाल्यानंतर त्या संसार वृक्षाची फांदी गळून पडती, वाळली फांदी येते वाळती गळून पडती. वाळली म्हणणं काय, गळणार ना. ओली म्हणल्यावर गच्च चिटकली, पण वाळली म्हणण्यावर खाली गळून पडली. तसं संसार वृक्षाच्या फांद्या किती वाळतात, किती गळतात आणि तिथं वाळल्याची पुन्हा किती फुटतात हे तुम्हाला कळत नाही. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि नाश तुम्हाला कळत. एक फांदी गळून पडली तरी तर तू उगवली ना, तिथं आहे का शिल्लक? पुन्हा पुन्हा उत्पत्ती आहेच ना. नाश उत्पत्ती, नाश उत्पत्ती, हा क्रम थांबत नाही. आता ऐका, तैसे काळाती क्रमे जे वाळे, ते भूत शाखा जेत गळे. भूत शाखा म्हणजे आपल्याची. एक गेलं दुसरी उद्धरण व्हायच की. तुम्हाला वाटत माय झाला आता संपलं, काय संपलं? पुन्हा जन्म किती माहितीये का, काय संपलं? पुन्हा किती फिरायचं, किती भोग भोगायचे, किती कर्माचं पाप पुण्य तुम्ही साचवलंय त्याच्याकडे जायचं, हिशोब घ्यायचा, काय संपलं? एक फांदी फुटली, दुसऱ्या फांदीला 50 फांद्या फुटत्यात, फुटत नाही? तसा एक देह पडला तर अजून अनंत देहात तुला जायचंय. हा विषय फार मोठा आहे, पुन्हा उद्या घ्या. हा, या देहाच्या द्वारे किती देह उत्पन्न करणार, किती कर्मसाठा करणार, किती पाप पुण्याची उत्पत्ती करणार हे तुम्हालाच कळत नाही. तुम्ही करता पण तुम्हाला माहित नसतं, त्याच्या हिशोब त्याच्यापाशी असतो. म्हणून हे ज्ञान फार महत्वाचं आहे. आणि एक सांगते, ज्ञान मांडायला कुणालाच आवडत नाही. ज्ञान सांगणाऱ्याला कुणी चांगलं म्हणायला रिकाम नाही. नाही बेटा, नाव तुझा टीका करतात, दोष पाहतात, पण वेदांताचं ज्ञान ह्या हृदयातून येणं फार भाग्य लागतं. वाणीतून वेदांत काढणं सोपं नाही. अध्यात्माचे बैठक बसून देणं सहज नाही. परमात्म्याची ओळख होणं तितकंच जमत नाही. आणि जगताचा दृश्य भाव मावळणं शक्य आहे का? सोपं आहे का वेदांत? कथा ऐकली, गेलं, घरी आलं, ते महाराज तिथं, ही बाई इथं, काय त्याचं लक्ष त्याच्यावर, तिचं लक्ष घरावर, दोघांचे लक्ष मिळाले. ते आले घरात, सांगा बरं काय ऐकलं भागवतात, काय ते ऐकलं आणि काय ऐकलं काहीच माहित नाही. हा, कसं व्हा तुमच्या वृद्धीचं वृद्धिंगत बुद्धीची वृद्धी कशी व्हावी? ज्या भगवंताच्या लीला, ज्या भगवंताचा अवतार, ज्या भगवंताचं कर्म आणि ज्या भगवंताचा अवतार संपल्यावर ते कुठं गेला विचार की त्या महाराजाला. ताकद 125 वर्ष कारभार केला भगवंतानं. द्वारकेत जास्त वर्ष राहिले देव, मथुरेत 7-8 वर्ष राहिले, गोकुळेत, मथुरेत, अयोध्या, सॉरी, गोकुळ, मथुरा, वृंदावन आणि द्वारका. मग किती वर्ष राहिले, काय काय केलं, कुणासाठी केलं आणि कामून केलं? ते केलं म्हणून कर्तेपणाने केलं का? नाही. मग कुठे गेला तुझा कृष्ण? दाखव की, कुठं कळतंय? अवतार कार्य केलं भगवंतानं, कृष्ण परमात्म्यानं. आणि मग ते कुठे? आमच्या जवळ आहे. आम्ही सांगतो निडरपणे. ह्याला सांगता येतं का? येडे वगैरे. आमचे महाराज म्हणायचे, गाईचं वासरू म्हशीचं वासरू, गायचं सोडलं की ते गायलाच पकडतं मायला, म्हशीचं हिंडत कोणीकडे बी कुणाला येऊन घेतं. त्याचे कुणाला येऊन घेते, हे पंडाल, ते पंडाल, ते पंडाल, मागो किती
भागो कुछ नहीं हाथ में आता बघा मला संस्काराचं पुढं पाहिजे. वेदांतर करा मला नाही. ऐका, गाईचं वासरू मायला पकडतं आणि म्हशीचं वासरू कुणालाही मुंगत आणि लाता खातं. कुणाची लेकरू माय कशी दूध देते का माय लाता म्हणते तकलती वासरा रे बोलायचं मस्त. गाईला वासरू म्हणायचे हेड वगैरे म्हणून. गाईला वासरू बछड आणि म्हशीचं वगार. बघा शब्द किती गाणे. म्हैस बी काळी त्याचं वासरू तसलंच. मी हा खूप ऐकलं उमा, भयानक तुफान दिलं महाराजांना. त्याची गिनतीच करू शकत नाही आम्ही. बैठक, ज्ञानाची स्थिती, मोक्षाची प्राप्ती आणि श्रीरंगाचे दिसण्याची जे रूप आहे त्याचं रूप पाहताना प्रेम आहे आणि त्याला ओळखण्यात ज्ञान आहे आणि त्याचं ऐक्य मोक्ष आहे. कृष्णाचं चौकड त्याला सोडलं नाही आम्ही. त्याला वाटतं सोडलं, तू सोडलं ज्ञानाला, आम्ही नाही सोडलं भक्तीला. त्याला फक्त ज्ञान कुठं माहिती का नाही. कारण तो कसा आहे, तो कुठे आहे, त्याचं मला अंतर आहे का, अंतर संपलं का, एक एक पाऊल टाकलं बुद्धीनं जवळ गेली का, जवळ जाताना ज्ञान आलं का, संतांना हात दिला का, बुद्धीला भगवंतापाशी जाता आलं का आणि महावाक्याने एक होता आलं का, कृष्ण कृष्ण मन झालं का, हे कुणी सांगायचं? कुणी सांगायचं? बुद्धीने त्याला दूर केलं. बाबा बाबा तू आणि मी तू मी दोन्ही पहिले पोरग म्हणतो माझी आई आहे, बायको आल्यावर म्हणतो एखादं चांगलं चांगलं करत बेकार नाही. ते म्हणतो हे माझी माय आधी तू पण आलीस, आधी माझी मा फिर बाद में तू, मग आधी ब्रह्मन मग कृष्णा. तरी का म्हणतात त्या बायांचा त्यांना माहित सगळं काय काय आधी माय का आधी सून आधी माहित आहे ना. म्हणजे आधी कृष्ण मध्ये विकृष्ण सगळा कृष्ण त्याचा. असं कसं पोरग काय म्हणतात ए बसवा माझी माय तर मला बसू दे माझ्या आईपीची. तसं बुद्धी कोणती जाऊ दे मला भगवंतापाशी. ते ज्ञान अंतर ते अज्ञान. सून आणि सासू अंतर आहे, पोरगा आणि माय अंतर नाही. समजून घ्यायचा विषय त्याच्या पुढे बोलता येत नाही. तर तिच्या गर्भात तो वाढलेला आहे म्हणून तिचा आहे तो. त्याची बुद्धी त्याची आहे, बुद्धी तीच आहे म्हणजे तो समर्पित होणार आहे. बुद्धी त्याला ओळखलं तर बुद्धी राम झाली, कृष्ण झाली. आणि ओळख नाही तर भिन्न राहिली. म्हणून ते भिन्न आहे, आपल्या काय करायचं. ठेवू दे अंतर. त्या घरात पोरग ठेवा आणि मा या घरात बघा आनंद कसा होतोय ते. त्यांचा बाजूला आहे ना कृष्ण. मग हिनं पोराला बाजूला ठेवा दुसऱ्या गावात निघून जा तिथं छान म्हणा तू म्हणते का माय. मग हे कम कळते भक्ती. भक्ती म्हणजे असं असं वाटतं लेकराडी तिथे असं वाटतं ठेव बसायचं. कळायला का बोललेलं माझं नाही. तुझं पोरग दुसऱ्याला मग ठेवलं आणि ती म्हणते माय माझ्या घरी तुझं ते तुला बांधून देते. कोणची माय म्हणते का अशी. मी भक्ती वाले अशी बोलते तू तिथे उधर मग इधर तू उधर. तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहताना दिसे वेगळा एक. हे कृष्णा तुझं बघितलं रूप वेगळे नाही मी तुझ्या. हे तो दिसतो तसा नाही, असे धमक असावे. तू माझा स्वामी मी तुझा रंग. तुझं दास आहे पण जेव्हा तुझं रूप कळालं तर मी तू येत आहे. मग दास नाही सेवक नाही, कस्य बी नाही, जगत बी नाही, देह बी नाही, वृत्ती बी नाही, सगळ्यात तुम्ही एक आहे तेव्हा ज्ञान आहे. तेवढं टाकावं लागतं. तो पण असतो उमा. स्वामी म्हणताना उपाधी आहे आणि एक म्हणताना निरुपाधी आहे. वाव रे वा. उपाधी आहे आणि एक म्हणताना निरुपाधी आहे. याचं बोला आता उत्तर पुढे येतं का. याचं उद्या उत्तर देते. निरुपाधिक निरुपाधिक
सोपाधिक, पुन्हा उद्या 3 आहे. उपाधिक, सोपाधिक, निरुपाधिक. आहे का किसमे मिळता काय? सगळं हे ज्ञान त्या व्यासपीठाचे, माझ्या महात्म्याचे, वेदाचे, गुरुजींचे. आपलं काय नाही. वाणी पण त्यांची, बोलणारे पण ते, ज्ञान देणारे पण ते, आणि त्यांचे आपण सेवक. जेव्हा तू माझा स्वामी म्हणताना वेगळा भाव आहे. मी तुझा रंगदास आहे. पाहता न दिसे वेगळे का. ए कृष्णा, तुला बघितलं काय, कुठून आला, कसा आला, काय करायला? तर मला कळालं तू दिसतो तसा नाहीस, लय खेळ आहेस. खेळ कोंडवे मला ठक्की तो रे. ठकडा ग बाई, ठकडा. ठकडा म्हणतात ना, ठकलं तू मला. तुझी गळवणी सुंदर आहे ग. ठकेल नाही का त्यानं गळवणीला? मग दिवाला मी ठकलं की तू आणि मी केलं नाही का? नाही ठकलं? यस. मग तुला प्रेम भोगायचं, मग मी काय करू? अरे वा, आता मला तुझ्याशी एकरूप व्हायचंय. नाचत आहे ते कृष्णा. जेव्हा 11-12 अध्यायामध्ये उबोधान अर्जुन कृष्ण झाले, विगरू लागले, तर देवाने त्याला पुन्हा अंड द्यावं. तुला सांगायचे की तू जर माझ्या शेक झाला तर कोण ऐकल? भीती पडली कृष्णाला, बियाला ते तर फाटले त्याची. मी नसते वेळ कुणाला बोलायला. ते म्हणलं अर्जुना ए ए ए ए चवद. खरं ते अर्जुन कृष्ण होऊ लागला, विगरू लागला गोवी माऊलींची. आता त्याला वाटलं कृष्णाला हे तर माझ्याशी एकरूप झाला, 18 गीते सांगायची, आणि हे जर माझ्याशी आला, सांगू कोणा भूताला. काळ थांबवला होता, 19 नव्हतं समोर कृष्णाच्या. काळ थांबला होता, काळ. आणि हे अर्जुन ऐकता नरनारायण एक झाले. आता सांगू कुणाला? त्याला पुन्हा अन्न देवावर. हे कृष्ण यांचा केळकोंडवा. अरे 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 नको, बाजूला काढले त्याला, बाजूला काढले. ईश्वरा कस केलं करून मुखा पसरून विश्वदांतो आई मला लोणी दे म्हणतो, रवी द्वार ओढितो आई मला लोणी दे म्हणतो, डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो. यशोदा तुझी पुण्याई मोठी, म्हणतो जग जेठी आई, म्हणतो जग जेठी. मुखा पसरून विश्वदायितो आई मला लोणी रे. दाखवतो विश्व, दाखवतो विश्वात्मा म्हणतो, लोणी मागतो. दोन्ही मी खेळ हाच खेळतो. विश्वकून दाखवलं, 1 मिनिट. विश्वकून दाखवलं त्यांनाच, लोणी कोणी मागितला त्यांनाच, प्रेम कोणी दिला त्यांनाच, यशोदाच्या भक्तीचं ऋण कोणी फेडला त्यांनाच. कुठून बी घ्यायचे पुन्हा राहायला घ्यायची कशी करा का ते येडे लोक लेडे म्हणून आमच्या दादा लेडे राहणार नाही. राधा कशी झाली? बाबा बाबा बाबा, राधा नव्हतीच, कृष्णच होते. होती का राधा? आणि तुला सांगितलं राधे काय म्हणते ते, सगळ्या राधा पुढे झोपल्या, भांडारे एकमेकाला तुला राहू देत नाही, भांडायला गोड नाही. तर कृष्ण ऐकतो कोणाच्या बापाला. मग राधेकडे आला, रडू लागली सारखी, गपची बसली. कृष्ण काय कमी खेळ आहे का? मला वचन दे म्हणले. काय म्हणले दादा? सगळं ऐकत होती ना. डोळ्यातून पाणी काढायचं नाही. किती आवड सांगितलं. हे काय म्हणले राधा माझं? काय म्हणले देवा? डोळ्यातलं पाणी आलं की संपलं, मला जमणार नाही. उदास झाली तेव्हापासून. विरह सुरू केला तिनं. त्या उदास सुरू झाली त्याची. पाणी बी काढायचं नाही, रडायचं बी नाही, मौन झाली. कृष्ण ते कशाला विसरणार? कृष्ण कृष्ण झाले ना. तिला अंतर सहन झालं नाही. ज्ञानामध्ये अंतर नसतं, इतका तर डिफरन्स है. उनको अंतर नहीं मालूम था, हमको अंतर नहीं रहता. इनमें अंतर है, हमें अंतरच नाही है. अंतर नाही सहन झालं, नाही झालं. हे करून दाखवलं. ते का चुकीचं नाही, पण जगापुढे भक्ती मांडली.
भक्तीनंतर ज्ञान सांगावं लागतं. आधी बापाला बी ज्ञान होत नसतं. कर्म उपासना ज्ञान. कर्म करायचं कर्तेपणा टाकून, कर्म करायचं फळ सांडून, कर्म करायचं अहंकार मोडून आणि कर्मातलं पुण्य घ्यायचं मोक्षासाठी. कर्म सोडायचं आणि त्याचं पुण्य घेऊन पुढे जायचं. उपासना होती. उपासना करायची, बलात ठेवायचं, कृष्णाची आवाज द्यायचा आणि पुन्हा कृष्णाला ओळखायचं. त्यामुळे आम्ही आवाजच देऊ, ओळखायचं नाही. मरा मग. चलो थांबते. पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की, रघुनाथ महाराज की, शुभ साधी संत